तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। कल्याण पश्चिम येथील जलाराम मंगल कार्यालयामध्ये 14 एप्रिल 2026 मंगळवार रोजी विदर्भ कोळी महादेव जमात बांधवांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न झाला। विदर्भ कोळी महादेव बांधव मुंबई विभाग हे गेल्या 22 वर्षांपासून कोळी महादेव जमात बांधवांचा स्नेहमिलन सोहळा साजरा करतात। याही वर्षी सुद्धा आद्य कवी महर्षी वाल्मिकी, शंकर महादेव, राघोजी भांगरे, संत घुसरकर, वैकुंठवासी रंगराव महाराज टापरे यांच्या कृपाप्रसादाने ऋषीवर्य मठाधिपती हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज भांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मुंबई विभागातील कोळी महादेव जमात बांधव यांच्या सहकार्याने हे संमेलन यशस्वी संपन्न झाले। या सोहळ्यास मुंबई विभागासह अकोला, अमरावती, बुलढाणा, कोकण आदी विविध भागांतील जमात बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता रामरतन घावट, मुंबई। नमस्कार सर, आज जे कल्याणमधील कल्याण मुंबई येथील जलाराम मंगल कार्यालयात जो कार्यक्रम झाला हा कशाचा झाला? गेले 26 वर्षापासून विदर्भ कोळी महादेव जमात मुंबई मंडळ हे सतत गुढीपाडव्याचा कार्यक्रम आयोजित करीत आलेले आहे। हे या वर्षाचं 23वा वर्ष होतं। या वर्षीचा कार्यक्रम आम्ही जलाराम सभागृह रेल्वे स्टेशनजवळ कल्याण येथे आयोजित केलेला आहे। यामागचा उद्देश असा आहे की मुंबई विभागामध्ये जे विदर्भातून कोळी महादेव जमातीचे विदर्भातून जे कोळी महादेव जमातीचे आपले जमात बांधव मुंबई विभागामध्ये नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने आलेले आहेत, त्या सर्वांचा, त्यांच्या परिवाराचा, त्यांच्या मुलांचा एकमेकांशी परिचय व्हावा, एकत्रितपणे त्यांनी येऊन आनंद व्यक्त करावा, या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे। साहेब, हा कार्यक्रम जो आपण कार्यक्रम राबवता, या कार्यक्रमात कोणकोणते उपक्रम राबवतो आपण? या कार्यक्रमामध्ये आपण याचं नाव गुढीपाडवा म्हणून आहे। तर दरवर्षी हा कार्यक्रम गुढीपाडव्याच्या दिवशी आपण साजरा करत होतो, परंतु त्याच दिवशी सर्वांच्या घरी पूजन असल्यामुळे तो कार्यक्रम आपण गुढीपाडव्याच्या ऐवजी त्यानंतर येणाऱ्या कुठल्याही पब्लिक हॉलिडे किंवा विकली आपला आयोजित करतो। त्यामध्ये आपण गुढी उभारणे, त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सेवानिवृत्त समाज बांधवांचा सत्कार, त्यानंतर विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, त्यानंतर कोणी नवीन इथे नोकरीनिमित्त आलेले असेल त्यांचं स्वागत सत्कार करतो। आणि आपल्या समाजामध्ये कोणी विशेष कार्य केलं, जसे की पंचायत समिती, जिल्हा परिषद इथे निवडून आलेले असतील, नगरसेवक म्हणून निवडून आले असतील, त्या सर्वांचा आपण सत्कार आयोजित करतो। काय नाव साहेब आपलं? सर नमस्कार, आपलं नाव? डॉक्टर अशोक भांडे। आपण कुठून आला? वसईवरून। या कोणत्या कार्यक्रमासाठी आला आपण? ठीक आहे, वसई जे विदर्भातले जे कोळी महादेव आहेत त्यांचा एक मेळावा म्हणून आम्ही इथे आलो। सर, ह्या कार्यक्रम आजचा जो कार्यक्रम राबवला विदर्भ कोळी महादेव जमात मित्रमंडळ यांनी, हा कार्यक्रम कसा वाटला आपल्याला? एकदम सर, या कार्यक्रमासाठी काय कुठून कोणकोणत्या जिल्ह्यातून येतात आपले कोळी बांधव? अकोला, अमरावती, गरीबला आलेले सगळे, नागपूर, अकोला, कुठल्या जिल्ह्यातून? कल्याण, नाशिक। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व समाज बांधवांना आवाहन आणि विनंती करू इच्छितो की या कार्यक्रमाला इथे मुंबई विभागामध्ये राहत असलेल्या सर्व बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने पुढील वर्षी आपली उपस्थिती नोंदवावी। त्यानंतर त्या पुढच्या वर्षी आपला 25वा वर्धापन दिन होणार आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याला बहुसंख्येने हजर होऊन हा कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे। तसेच अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या भागामध्ये जे आपले समाज बांधव राहतात आणि नोकरीच्या निमित्ताने ते इथे येतात, त्यांनी आपली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवावी, जेणेकरून आम्ही त्यांचा स्वागत करू शकू आणि हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडू शकू। धन्यवाद सर, मुलाखत दिल्याबद्दल रामरतन घावट, MCN न्यूज तालुका रिपोर्टर, आभारी आहे। धन्यवाद। आणि हा प्रश्न आपणच पण उपस्थित करतो। हा खाजगी तिथं लोक पण पडतात की हे एवढ्या दिवसांनी पडतात, तर नेमकं साध्य काय केलं? तर त्याबद्दल मी 2 शब्द बोलू इच्छितो की जेव्हा आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित या कार्यक्रमाची सुरुवात जेव्हा आपण केली, तेव्हा डोक्यात असं काहीतरी तेव्हा आपण भविष्यात फार टीम मारणार आहोत असं कोणाही काही डोक्यात नव्हतं। या कार्यक्रमाच्या आयोजनाची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे प्रामाणिकता हीच होती की कित्येक वर्षापासून, म्हणजे आपण जेव्हा कार्यक्रम सुरू केले त्या पूर्वी 40-40 वर्षापासून लोक इथे निवडून राहत होते, पण कोणी एकत्र जमत नव्हते, एकमेकांना ओळखत नव्हते, आणि म्हणून पण त्यावेळी सगळ्यात हीच इच्छा होती की त्यांनी सगळ्यांनी एकत्र एक दिवस त्यांनी एकत्रित यावं, आणि ते आपण गेली 23 वर्षापूर्वी
साध्य करतो. आणि त्यावेळी जे आपले जुने लोक होते बरेचसे, आता नाव नाही आठवत मला बरेचसे, तर त्या लोकांनी ही आपली जी योजना होती ही त्यांना म्हणून धावली. तर तिथं मी थोडंसं उदाहरण देऊन दिलो की तेव्हा आपला पहिला कार्यक्रम ठाण्याला झाला होता. तेव्हा कार्यक्रम झाला, कार्यक्रम केला होता आणि तेव्हा तर बाहेर गेल्याने मी त्यांना पळायला गेलो. आणि तिथून जेव्हा बाहेर पडत होतो तर आपल्या उल्हासनगरचं कोणाचं नाव मी नेमकं आठवत, तिथूनची नाव होती ते. आणि इथं जेव्हा बोलत होते तर तेव्हा